नमस्कार प्रेक्षक हो. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. आज अर्जुनचं लक्ष फक्त सायली येते ना तिकडेच लागून राहिलेलं असतं. इतका तो गुंग झालेला असतो की सगळीजणं त्याच्याकडे पाहून गाणी म्हणतायत, त्याला चिडवतायत, याचंही त्याला भान नसतं. आता पूर्णाजी ओरडते आणि म्हणते, शांत बसा, आता तुम्ही शाळा कॉलेजमध्ये नाही आहे, लहान मुलांसारखं काय वागताय, घरात मधुभाऊ आहेत, काय म्हणतील ते. मधुभाऊ म्हणतात, असू द्या हो पूर्णा मॅडम, सगळ्या एवढ्या गोंधळात त्यांनी आपल्यातलं छोटं मूल जपलं ही गोष्ट महत्त्वाची आहे ना. चैतन्य म्हणतो, अर्जुन यांना वाटतंय मी माझं बालपण जपतोय, पण इथं मी माझ्या मित्राला जपण्यासाठी हे येडेचाळे करतोय. अर्जुनला मात्र मिसेस सायलींची वाट पाहणं आता कंट्रोल होत नसतं. तेवढ्यातच चैतन्य डिवसतो आणि दाखवत होते, बघ मिसेस सायली आल्या. अर्जुन खूप खुश होऊन आशेनं तिच्याकडे बघत असतो. सायली ही फक्त त्याच्याकडे बघत स्माईल देत खाली उतरत असते. पण जेव्हा ती जिन्यावरून खाली उतरते तेव्हा ती पिंक कलरची साडी नेसून आलेली असते. अर्जुनला मात्र ती ग्रीन कलरची साडी नेसून येईल असंच वाटत असतं. आता मात्र अर्जुनचा पूर्ण मूड खराब होतो. आता अर्जुनला वाटू लागतं की सायलीचं माझ्यावर प्रेमच नाही आहे. सायली मात्र अर्जुनकडे पाहत छान स्माईल देत असते. आता मात्र या दोघांकडे बघून पूर्णाजी म्हणते, काय रे असं पहिल्यांदा बघितल्यासारखं बघतोयस तिच्याकडे. प्रतापही म्हणतो, हल्ली अर्जुन जरा विचित्रच वागतोय. अस्मिता पण लगेच म्हणते, हल्ली हा कधी नॉर्मल असतो, नेहमीच विचित्र वागतो. आता अश्विन म्हणतो, हो हो, या घरात सगळीच विचित्र आहेत, फक्त तू एकटीच नॉर्मल आहेस बघ अस्मिताताई. आता मात्र या वाक्यावर घरातले सगळेजण हसू लागतात. पण अर्जुन मात्र गंभीर असतो. चैतन्याला म्हणू लागतो, काय रे त्यांनी ग्रीन साडी नाही नेसली म्हणजे त्यांच्या मनात माझ्याविषयी प्रेम नाही, आता सगळं संपलं. तेवढ्यातच सायली अर्जुनला नाश्ता आणून देते. पण अर्जुनचा मूड ऑफ असल्यामुळं तो तिथून निघून जातो. त्याच्या मागून चैतन्यही जातो. आता सगळ्यांसोबत सायलीलाही आश्चर्य वाटतं की का गेले असतील बरं हे असे. इकडे रविराज प्रतिमाला सांगत असतो, तू एकदा नीट विचार करून प्रयत्न कर आणि बघ, त्या माणसाचा चेहरा तुला नक्की आठवेल. नागराज मात्र पक्का घाबरलेला असतो, कारण की हिला जर चेहरा आठवला आणि त्या आर्टिस्टनं जर ते स्केच बनवलं तर आपलं काय खरं नाही. दादा जर नागराजपर्यंत पोहोचू शकतो तर माझ्यापर्यंत पोचायला त्याला कितीसा वेळ लागणार आहे. जर मी यात सापडलो तर मला यातला ऐशोआराम काहीच मिळणार नाही, रस्त्यावर येईल मी. इकडे सुमन प्रतिमाला म्हणते, वहिनी तुम्ही आठवण्याचा प्रयत्न करा, पॅनिक नका हो, तुम्हाला नक्की त्या माणसाचा चेहरा आठवेल. आता प्रिया मात्र नाटकं करत म्हणू लागते, बाबा मला आईच्या जीवनापेक्षा काही महत्त्वाचं नाही आहे. जर आईला त्रास होत असेल ना तर आपण नको तिला एवढं फोर्स करायला. बाबा तुम्ही पाहताय ना आईला किती त्रास होतोय, प्लीज तुम्ही या आर्टिस्टला आत्ताच्या आत्ता इथून निघून जायला सांगा. रविराज मात्र तिच्याकडे दुर्लक्ष करतो आणि प्रतिमाला म्हणू लागतो, प्रतिमा प्लीज तू आठवण्याचा प्रयत्न कर, बघ थोडं तरी आठवत आहे का. प्रतिमाला मात्र काहीही आठवत नसतं. इकडे सायली विचार करत असते की आज मला यांच्या मनासारखं करायची खूप मोठी संधी होती, पण काय करणार, मला हिरव्या रंगाची साडीच नेसता नाही आली. बरं असू दे, मी हिरव्या रंगाची साडी नेसू नाही शकले म्हणून काय झालं, पण मी हिरव्या रंगाचं काहीतरी करणार आहे. असं करते, मी एक छानसा पदार्थ करते त्यांच्यासाठी जो हिरव्या रंगाचा असेल. आता सायली विमलकडून पालक मागून घेते आणि म्हणते, आज ना मी पालकाचं थालीपीठ बनवणार आहे. पूर्ण आजी हे ऐकून खूप खुश होते, म्हणते, अरे वा, आज मला खूप दिवसानं थालीपीठ खायला मिळेल, तेही पालकाचं. आता सायली मात्र थालीपीठ करण्यात मग्न होऊन जाते. तिच्या मनात एकच असतं, मी हिरव्या रंगाचं थालीपीठ अर्जुन सरांना देईन आणि ते खाऊन ते खूप खुश होतील. तेवढ्यातच तिला कुसुमताईंचा फोन येतो. ती विचारते, काय गं आज काय प्रगती आहे की नाही, बोललीस की नाहीस तू त्या चिडक्या बिब्याशी. तशी सायली म्हणते, नाही ना अजून, मला पण बोलायचं आहे, प्रगती करायची आहे, पण त्यांच्या मनात काय आहे अजून मी जाणूनच घेऊ शकले नाही आहे. मला समजतच नाही यांच्या मनात माझ्याबद्दल प्रेम आहे की नाही. अगं पण आज मला खूप मोठा चान्स होता. मला आत्ताच कळलं की ह्यांना ना लहानपणापासून खूप हिरवा रंग आवडतो, त्यामुळे मी हिरव्या रंगाची साडी नेसणार होते.
बघ ना, ते किती खुश झाले असते. पण अगं, मी जेव्हा कपाटातून हिरवी साडी काढली ना तेव्हा ती फाटलेली होती. आता मात्र कुसुमताई स्वतःच्या डोक्यावर हातच मारून घेते. सायली म्हणते, असू दे ग कुसुमताई, कधी कधी साडी जास्त दिवस कपाटात पडून राहिली ना तर होतं असं. अगं, आणि नेमकी ती पदरावरच फाटली होती ना. असं भरल्या घरात फाटकी साडी नेसणं मला बरोबर वाटलं नाही गं. कुसुमताई म्हणते, बरं झालं बाई तेवढं तरी तुला कळलं, नाही तर त्या चिडक्या बिब्ब्याला आवडते म्हणून तू फाटकी साडी नेसली असतीस. सायली म्हणते, अगं काय झालं, मी हिरव्या रंगाची साडी नाही नेसू शकले तर मी अजून हिरव्या रंगाचं खूप काही करू शकते. अजून माझा स्वयंपाक बाकी आहे. आज मी त्यांच्यासाठी स्पेशल हिरव्या रंगाचा स्वयंपाक करणार आहे. कुसुम म्हणते, काय म्हणावं गं तुला, इतके दिवस झालं तू बायको म्हणून त्याच्या रूममध्ये एकत्र राहताय, त्याच्यावर हक्काने ओरडतेस, हक्काने बोलतेस, पण प्रेम व्यक्त करताना मात्र तू अशी करतेस. सायली म्हणते, कदाचित हेच प्रेम असेल ना गं कुसुमताई, की मी माझं मन त्यांच्यासमोर अजून मोकळंच करू शकत नाही आहे. माझ्या मनातलं प्रेम मी त्यांना सांगू शकत नाही आहे. कुसुमताई म्हणते, ए बाई, मला असलं काही कळत नाही, मी कधी कुणाच्या प्रेमात पडलेली नाही आहे. पण तू ना चिडक्या बिब्बाच्या मनात काय आहे ना ते लवकर जाणून घे, म्हणजे तुझी अशी दातखिळी नाही बसणार. सायली म्हणते, हो ग, कदाचित ती दातखिळी आजही सुटेल. पण कुसुमताई म्हणतात, बघ मधुभाऊ दुखावले जाणार नाहीत याचा नक्की विचार कर. सायली म्हणते, हो ग, प्रत्येक गोष्टीच्या आधी मी मधुभाऊंचाच विचार करते. बरं आता ठेवू का मी, मला अजून स्वयंपाक करायचा आहे. कुसुमताई म्हणते, हो ग बाई कर, तू आज हिरव्या रंगाच्या सगळ्या भाज्यांवर हल्ला कर. हिरवी मिरची, हिरवा ढबू, हिरव्या भाज्या. आता हसतच सायली फोन ठेवते आणि पटकन मनापासून प्रेमाने थालीपीठ करू लागते. आता सगळेजण डायनिंग टेबलवर जेवायला बसलेले असतात. सायली मात्र सगळ्यांना गरम गरम थालीपीठ वाटत असते. सगळेजण थालीपीठ बघून खूप खुश झालेले असतात. थालीपीठाचा वास बघूनच सगळे खाण्यात खूप मग्न असतात. पण सायलीचं लक्ष मात्र अर्जुनच्या येण्याकडे असते. अर्जुन अजून आलेलाच नसतो. खास अर्जुनसाठीच तर सायलीने थालीपीठ बनवलेले असतात ना. इकडे मधुभाऊ म्हणत असतात, सायली थालीपीठ खूपच सुंदर झालं या. आता पूर्णाजी म्हणते, अगं सायली तूही बस ना आमच्यासोबत. तेव्हा सायली म्हणते, नको ना, अजून हेही यायचे आहेत ना, यांनाही मला गरम गरम करून घालायचं आहे. पूर्णाजी म्हणते, मी म्हणजे ते गेलेले नाहीत का दोघं ऑफिसला? सायली म्हणते, नाही ना, आज त्यांचं महत्त्वाचं काम आहे म्हणून ते इकडेच थांबून करत आहेत. असं करते, मी जाऊन त्यांना बोलवून आणते. असं म्हणून सायली त्यांना बोलवायला येते. इकडे अर्जुन फार हायपर झालेला असतो. म्हणतो, असं का केलं असेल मिसेस सायलींनी, मी त्यांना इतकं सांगितलं होतं मला ग्रीन कलर आवडतोय, मी ग्रीन कलर इतका हायलाईट केला होता, बघ ना मी पण शर्ट घातला आहे ग्रीन कलरचा, मग त्यांनी का घातली नसेल ग्रीन कलरची साडी? चैतन्य म्हणतो, मला वाटतंय आपण त्यांच्यासमोर ना खूप ग्रीन 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 केलं, त्यामुळे त्यांना डाऊट आला असावा. अर्जुन म्हणतो, हो बघ सगळं तुझ्यामुळं झालं, तू सारखा ग्रीन 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 करत होतास म्हणूनच त्यांना डाऊट आला असेल. तेवढ्यातच तिथं सायली येते आणि म्हणते, चला दोघेही जेवायला, अजून का नाही आला तुम्ही? पण अर्जुनला मात्र सायली पिंक कलरच्या साडीमध्ये दिसत असते, त्यामुळे तो आणखीच चिडलेला असतो आणि तो म्हणतो, मी नाही येणार जेवणार. आता तो म्हणू लागतो, मी नाही येणार जेवायला. आता चैतन्य सायलीला वाईट वाटू नये म्हणून म्हणतो, अर्जुन चल ना, नाटकी करू नको, पटकन आपण खाऊ आणि ऑफिसला जाऊ. पण अर्जुन मात्र ॲटिट्यूडमध्ये बोलतो, नाही मला जेवायचं नाही आहे, मला भूकही नाही आहे. हे बघ चैतन्य, तुला जर खायचं असेल तर खा, जायचं असेल तर जा, पण मी खाणार नाही आहे आणि मी जाणार पण नाही आहे. सायली मात्र प्रेमाने अर्जुनला म्हणू लागते, सर चला ना, मी तुमच्यासाठी थालीपीठ बनवलं आहे. मात्र अर्जुन सांगू लागतो, नाही मिसेस सायली तुम्ही जा, मला काहीही खाण्याचा मूड नाही आहे. चैतन्यही म्हणू लागतो, चल अर्जुन, अरे एक घास तरी खाऊन बघ. मात्र अर्जुन म्हणतो, चैतन्य तुला मी एकदाच सांगितले, तुला खायचं असेल तर खा आणि इथून जा, मला एकट्याला सोड, लिव मी अलोन. आता सायलीला मात्र कळतच नसतं की नेमकं अर्जुन सरांना झाले तरी काय. आता चैतन्य आणि सायली दोघेही तिथून निघून जातात आणि अर्जुन मात्र त्यांच्या तोंडावर दार लावतो. आता दोघांनाही वाईट वाटत असतं. चैतन्यालाही वाटतं की आता वहिनीला काय वाटत असेल, आणि सायलीला वाटत असतं, मी एवढं यांच्यासाठी हिरव्या रंगाचे थालीपीठ बनवले आणि यांना आता कसं खायला घालू. आता सायली तिथून निघून जाते. तेव्हा चैतन्य मनातच म्हणतो, अरे काय आहे हे, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज यांचं, लव्ह मॅरेज यांचं, प्रेम यांचं, आणि मधल्यामध्ये माझ्यावर का चिडचिड. इकडे रविराज प्रतिमाला म्हणत असतो, अगं तू
जरासा आठवण्याचा प्रयत्न कर. त्याचा शर्ट कसला होता, त्याचे केस कसले होते, त्याच्या चेहऱ्यावर कोणता मार्क होता का? पण प्रतिमाला मात्र काहीच आठवत नसतं. तिला महिपतचा चेहरा ब्लर दिसत असतो. पण रविराज मात्र तिला कंटिन्यू फोर्स करत असतो, थोडं तरी आठव, अगं थोडं जरी आठवलं तरी खूप आहे. आता नागराज म्हणतो, दादा भास्कर, अरे किती फोर्स करशील तू वहिनीला? अरे बघ ती किती स्ट्रेस घेते, आम्हाला माहिती आहे तू सगळं तिच्यासाठीच करतोयस. अरे पण तिला किती त्रास होते ते पण बघ ना. अरे या सगळ्याचा जर तिच्यावर काय विचित्र परिणाम झाला तर? प्रिया पण म्हणू लागते, हो बाबा तुम्ही खूप स्ट्रेस देताय आईला. जर तिला खरंच आठवलं असतं तर तिनं सांगितलं असतं ना आपल्याला. रविराज मात्र या दोघांकडे दुर्लक्ष करून प्रतिमाला म्हणत असतो, बघ थोडं तरी आठवतंय का बघ. तेव्हा प्रतिमाला असं आठवत असतं की कोणतरी माझ्याजवळ येतंय, पण तो चेहरा मात्र तिला आठवत नसतो. आणि या सगळ्यात प्रतिमाची तब्येत अजून बिघडत असते. आता प्रतिमा म्हणू लागते, नाही नाही मला काहीही आठवायचं नाही आहे. सुमन तिला शांत करू लागते, म्हणते तुम्ही शांत व्हा, पॅनिक नका हो. आता हे सगळं बघून रविराजलाही वाईट वाटत असतं, त्याच्याही डोळ्यात पाणी आलेलं असतं. पण प्रतिमाचं ही हालत ज्या व्यक्तीनं केली आहे त्याला ते सोडायचंही नसतं. आता रविराज सुमनला सांगतो की प्रतिमाला घेऊन तिच्या रूममध्ये जा. तशी ती पटकन प्रतिमाला घेऊन रूममध्ये जाते. आता मात्र नागराज आणि प्रियानं सुटकेचा श्वास घेतलेला असतो. आता रविराज त्या आर्टिस्टला म्हणतो, सॉरी तू इथं आलास पण काही कामच झालं नाही. तसा तो म्हणतो, सॉरी नका हो म्हणू, मॅडमची जेव्हा तब्येत बरी होईल ना तेव्हा तुम्ही मला परत बनवा. रविराज म्हणतो, हो नक्कीच तिला सगळं आठवेल, नक्कीच ती बरी होईल. आणि ज्यांनी कोणी प्रतिमाचा चेहरा जाळण्याचा प्रयत्न केला आहे ना त्यांना मी सोडणार नाही आहे. आत्तापर्यंत तो माणूस वाचला आहे, पण आत्ता माझ्यापासून त्याला कोणीही वाचवू शकत नाही. हे ऐकून मात्र नागराज आणि प्रिया मात्र भलतेच घाबरलेले असतात. इकडे चैतन्य टेबलवर येऊन बसलेला असतो, पण सायलीचं लक्ष मात्र अर्जुनच्या येण्याकडेच असतं. आणि तितक्यातच अर्जुन वरून येतो. तशी सायली खुश होऊन म्हणते, मला माहिती होतं तुम्ही येणार, तुम्हाला भूक लागली आहे ना, मी पटकन तुम्हाला थालीपीठ देते. तसा अर्जुन म्हणतो, तुम्हाला कोणी सांगितलं मला भूक लागली आहे? चैतन्य पटकनावर, आपल्याला ऑफिसला जायचं आहे. आता सायली मात्र अर्जुनला थालीपीठ खाण्यासाठी फोर्स करत असते, पण अर्जुन म्हणतो, चैतन्य तुला खायचं असेल तर तू इथं खात बस, मी इकडून जातो. आता अर्जुनच्या मागून चैतन्यही तिकडून निघून जातो. सायली मात्र खूप हर्ट झालेली असते. अर्जुनसाठी इतकी तिनं हिरव्या रंगाची थालीपीठं केलेली असतात, पण अर्जुनने त्याच्याकडे पाहिलेलीही नसतं. आता ती मनातच विचार करते, तुम्ही नाही ना खाल्ली, आता मी पण नाही खाणार. या दोघांकडे बघून मात्र पूर्ण आजी म्हणते, बघ नवरा जेवत नाही आहे म्हणून लगेच बायको पण जेवत नाही आहे. तशी आता विमल ही म्हणते, हो खरंच यालाच प्रेम म्हणत असतील पूर्ण आजी. इकडं अर्जुनची मात्र खूप चिडचिड होत असते. आणि तेवढ्यातच तिथं ट्रॅफिकही जाम झालेलं असतं. अर्जुन जोरानं हॉर्न वाजवत असतो, खूप लोकांना बोलत असतो. चैतन्याला माहीत असतं याची चिडचिड का होत आहे, कारण सायलीने हिरव्या रंगाची साडी नेसली नव्हती म्हणून. अर्जुन मात्र इकडं लोकांकडे बघून म्हणत असतो, बघ बघ कसा कट मारून गेला. अरे या लोकांना लायसन कोण देते काय माहीत, मी तर आहे ना या माणसांवर केसच करणार आहे. चैतन्य म्हणतो, हो हो कर, तू सगळ्यांवर केस कर आणि सायली वहिनींचा राग सगळ्यांवर काढून टाक. अरे तुझं पोट रिकाम आहे ना म्हणून तुझी चिडचिड होती आहे. आता तेवढ्यातच अर्जुनला एक कॉल येतो. अर्जुन मात्र फोन डायरेक्ट मागच्या सीटवर फेकून देतो आणि म्हणतो, अननोन नंबर होता, का लोक मला अननोन नंबरवरून कॉल करतायत समजत नाही आहे. चैतन्य म्हणतो, अरे तू उगाच कुठल्याही गोष्टीवरून चिडचिड करतोयस, तू घरातून जेवून निघालेले नाहीस, ऐक आपण कुठंतरी थांबू, काहीतरी खाऊ, तू जेवला नाहीस म्हणून सायली वहिनी पण जेवली नसते.